नमस्कार, मी डॉक्टर राजेश मांजरेकर, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या कृषी विज्ञान केंद्र रोहा येथे कार्यरत आहे। आज आपण इकडे श्री राजेश कोळवणकर यांच्या भाजीपाला रोपवाटिकेसाठी इंदापूरमधील कशेने या गावी आलेलो आहोत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे जे राजेश कोळवणकर जे आहेत हे आमचे संपर्क शेतकरी आहेत। श्री राजेश कोळवणकर यांनी कृषी विज्ञान केंद्र रोहा येथून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची उद्यान विद्या पदवी हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी वेगवेगळे जे कृषीशी संबंधित उपक्रम जे आहेत ते नव्या जोमाने या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। त्याच्यामध्ये भाजीपाला रोपवाटिका असेल, गांडूळ खताचं उत्पादन तंत्रज्ञान असेल, ते त्याचबरोबर इतरही नवनवीन उपक्रम ते करत असतात। नमस्कार, माझे नाव राजेश विजय कोळवणकर, राहणार कशेने, इंदापूर। सर, मी रायगड जिल्ह्यातला एक प्रगतशील शेतकरी असून पूर्वी मी हॉटेल व्यवसाय करायचो, एक जैविक फार्मिंग करायचो। पण हे करत असताना एक एन्करेजमेंट मला मिळालं या शास्त्रज्ञांच्या टीमच्या प्रोत्साहनामुळे या ठिकाणी मी रोपवाटिकेची सुरुवात केली। तसंच ते करत असताना मला एक त्याला जोड व्यवसाय म्हणून मी गांडूळ व्यवसाय देखील चालू केला। पण रोपवाटिका चालू करत असताना मला या ठिकाणी नुसते इतरांना शेतकऱ्यांना एक चांगल्या क्वालिटीचे दर्जेदार रोपं मिळावीत यासाठी महत्त्वाचं मी काय केलं, नामांकित कंपन्यांचे बियाण्याचे सिलेक्शन करून या ठिकाणी ज्या प्रकारची लागवड केली जाते त्याचं सिलेक्शन करून तसंच देशी वाणांची पण रोपं तयार करून पैदास करून आणि ती मला निरोगी करायची होती। त्यासाठी मी जैविक निविष्ठांचा वापर करत राहिलो आणि ते करत असताना शेतकऱ्यांपर्यंत चांगले निरोगी रोपं मिळाल्यामुळे त्यांचं आपसुकच यील्ड वाढलं, म्हणजे उत्पादन वाढलं आणि उत्पादनावरचा खर्च कमी झाला। त्याच्यामुळे अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांचा ओढा या ठिकाणी आपल्या नर्सरीकडे वाढला। तसंच 8 ते 10 तालुक्यातील शेतकरी वर्ग इथे सातत्याने माझ्याकडून रोपं घेत आहेत आणि त्यांचं अनुभव पण चांगले ते शेअर करतात की ह्यांना इथे निरोगी रोपं मिळतात। कुठलेही रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशक न वापरता आपण इथे पैदास करत असल्यामुळे बाल वयामध्ये रोपांच्या चांगलं संगोपन झाल्यामुळे त्यांचं उत्पादनामध्ये निश्चित वाढ होते। त्यांच्या हार्मोनचे इनबॅलन्स न झाल्यामुळे त्यांचं योग्य वेळेमध्ये उत्पादन चालू होतंय आणि आयुष्यमान रोपाचं वाढतंय। या ठिकाणी मी रोपवाटिका करत असताना मी जास्तीत जास्त यांत्रिकीकरणाचा वापर करतोय व सगळ्यात जैविक निविष्ठांचा वापर करतोय। हे करत असताना साधारण वार्षिक उलाढाल माझी एक 8 ते 9 लाख असून त्यातून उत्पादन आपल्याला साधारण 3 ते 4.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मिळतंय आणि ह्या माध्यमातून मी आपल्या इथल्या रायगड तसंच पूर्ण कोकण पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना मी असा मेसेज देऊ इच्छितो की या ठिकाणी तुम्ही देखील नर्सरी व्यवसायाकडे वळावं। कारण की ह्याच्यासाठी फार मोठी जागा लागते अशातला भाग नाहीये, फार नॉलेज लागतं अशातला भाग नाहीये। थोडासा तुम्हाला एक्सपिरियन्स आला की तुम्ही करू शकता। तसंच विद्यापीठातली बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातली जे प्रशिक्षक जे विद्यार्थी आहे त्यांनी देखील एक व्यवसायाभिमुख व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो।